दररोज दरवाजाच्या उंबऱ्यासमोर बॉर्डर रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती काढू हा प्रश्नही तुम्हाला पडत असेल. तर चला आज बघणार आहोत आपण रोजच्या 4 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रोजच्या झटपट होणाऱ्या 4 बॉर्डर रांगोळ्या. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने बरोबर 2 समांतर रेषा मारून घेतल्या आणि दोन्ही रेषांच्या वरती एक एस टाईप शेप बनवून घेतला. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या रेषेच्या टोकेपासून दुसऱ्या रेषेच्या टोकेपर्यंत असा एस बनवून घ्यायचा आहे आणि बाजूलाच अल्टरनेट असे आपण एक एक तुरा राऊंड शेपमध्ये काढून घेतला आणि जी मध्ये रिकामी जागा आहे तिथे सुद्धा एक एक फ्लावर्स बनवून घेतले. अगदीच तुम्ही ही बॉटलच्या साहाय्याने किंवा हाताने सुद्धा काढू शकता. अगदी सोपी आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे. तर बरोबर फ्लावरच्या मध्ये आपण एक एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेतला आणि दोन्ही रेषांच्या मध्ये सुद्धा लाईट पोपटी कलर देऊन घेणार आहोत. बाजूलाच रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेत. तर बघू शकता फ्लावर्सच्या मध्ये सुद्धा आपण येलो आणि रेड डॉट्स देऊन लाईट असा व्हाईट कलर पाकळ्यांमध्ये स्प्रेड करून घेणार आहोत. बाजूलाच आपण 3-3 असे तुऱ्याच्या बाजूला डॉट्स सुद्धा देऊन घेतलेले आहेत. अगदीच तुम्ही ही रांगोळी फक्त व्हाईट कलरने काढू शकता. फक्त आपण मध्ये एक एक येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेत. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः 2 समांतर रेषा मारून घेतल्या आणि बरोबर मध्ये एक राऊंड शेपमध्ये केंद्रवर्तुळ बनवून आपण त्यावरती एक कळी काढून घेणार आहोत आणि बाजूला छोटी छोटी अशी 2-2 पाने सुद्धा काढून घेतली. तर हाताने सुद्धा किंवा बॉटलनेही झटपट काढता येतात आणि खालीच रेषेच्या 2 केंद्रवर्तुळ बनवून 5 आपण एक छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत आणि टोकाला अगदीच एक एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन घेतला. तर बरोबर आपल्याला हे छोटी छोटी अशी पाने काढून काडीने सेट करून घेतली. तर बघू शकता आपण ही सुद्धा रांगोळी फक्त व्हाईट कलरचाच यूज करणार आहोत. अगदीच येलो आणि रेडचे डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर काढायलाही झटपट अशा आजच्या सर्वच बॉर्डर रांगोळ्या आहेत. आणि बरोबर मध्ये आपण येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स देऊन घेतले. पानांच्या मध्ये सुद्धा एक एक व्हाईट कलरची रेषा मारून त्यावरती सुद्धा एक एक डॉट्स देऊन घेणार आहोत. तर बघू शकता आपला रांगोळीचा सुंदर सोपा असा हा फायनल लुक रेडी झालेला आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. कळीच्या वरती सुद्धा आपण रेड आणि येलो असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण बरोबर मध्ये एक बॉर्डर रांगोळीच्या मध्ये एक राऊंड असे डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदीच तुम्ही आधी पेन्सिलीने राऊंड बनवून घेऊ शकता आणि त्यावरती डॉट्स देऊन म्हणजे बरोबर गोल आकारामध्ये फूल तयार होते. तर ही मालिका तुम्ही तुमच्या उंबऱ्याचे अंतर असेल तसे पुढे वाढवू शकता. तर मी तुम्हाला 3 फ्लावर्स काढून दाखवणार आहोत. तर फक्त व्हाईट कलरच्याच रांगोळीने डॉट्स देऊन ते बोटाच्या साहाय्याने बरोबर थोडेसे प्रेस करू एक पाकळीचा शेप तयार करून घेतला. बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पाकळ्या बनवून फूल तयार झालेले आहे. तर ही मालिका आपल्याला सर्वच कंप्लीट करून घ्यायची आहे आणि मध्ये व्हाईट कलरचा डॉट्स देऊन थोडासा तो प्रेस करून घेतलेला आहे आणि बाजूलाच आपण रेड आणि येलो कॉम्बिनेशन असे डॉट्स कॉम्बिनेशन कलरमध्ये 2-2 अशा रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता
सर्वच फुलांच्यामध्ये आपण असे येलो आणि रेड रेषा मारून घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो, तर चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. आणि आपल्या रांगोळ्या कशा वाटतात एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपण बरोबर येलो आणि रेड अशा रेषा मारून घेतल्यात आणि रेषेंच्या टोकाला व्हाईट आणि ग्रीन अशी अल्टरनेट डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर ही रोजची बॉर्डर रांगोळी आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या दरवाजासमोर एकदा नक्कीच काढून बघा. तर आपला हा फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरचा मोठा डॉट देऊन घेतला. थोडासा तो झाकणाने स्प्रेस करून काडीच्या साहाय्याने एक फूल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदीच काडी फिरवून फूल बनवलेले आहेत. आणि त्या फुलामध्ये लाईट असा येलो कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे. आणि बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. फुलाच्या बाजूलाच 2-2 अशा समांतर रेषा छोट्या छोट्या मारून घेतल्या. रेषांच्याच बाजूला सुद्धा आपण 5-5 असे व्हाईट कलरचे मोठे मोठे डॉट्स देऊन घेतले. तर बघू शकता व्हिडिओमध्ये हे तुम्ही हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने सुद्धा डॉट्स देऊन घेऊ शकता. सर्व डॉट्सच्या मध्ये आपण येलो कलर स्प्रेड करून डॉट्स आतल्या बाजूला ओढून घेतले. तर बरोबर एक पाकळ्यांचा शेप तयार झाला. फ्लावरच्या मध्ये सुद्धा आपण एक रेड कलरचा डॉट्स दिलेला आहे आणि खाली जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा एक रेषा मारून राऊंड असे फिरवून घेतले. तर आजच्या सर्वच रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. कोणती रांगोळी आवडली किंवा आवडली नसेल तेही सांगू शकता. किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतात तेही जरूर कळवा. तर बघू शकता दोन्ही बाजून आपण रेषा मारून एक एक तुरा काढून येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेले आहेत. आणि फुलाच्या मध्ये सुद्धा लाईट ग्रीन कलर टाकून पाने बनवून घेतलीत. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.